घातांकीत संख्येची किंमत काढणे हा उपघटक अभ्यासणार आहोत। घातांकीत संख्येची किंमत काढण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम घातांकीत संख्या गुणाकार रूपात मांडता आली पाहिजे। तर पहिलं उदाहरण आपण सोडूया। पहिलं उदाहरण आहे 4 चा घातांक 4। सर्वप्रथम ही घातांकीत संख्या आपल्याला गुणाकार रूपात मांडता आली पाहिजे। 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 दोघाचा गुणाकार करूया। 4 चौक 16 गुणिले 4 चौक 16 16 चा वर्ग आपल्याला माहित आहे 256। अशा पद्धतीने 4 चा घातांक 4 या घातांकीत संख्येची किंमत येते 256। आता दुसरं उदाहरण आहे 2/3 चा घातांक वजा 5। तर ज्या वेळेला एखाद्या घातांकीत संख्येचा घातांक वजा असतो त्यावेळेला तो प्रथम धन करून घ्यावा लागतो। तर आपण तो धन करून घेऊया। धन करण्यासाठी जो पाया आहे त्याचा आपल्याला गुणाकार व्यस्त करावा लागतो। करून घेतो मी 3/2 हा त्याचा गुणाकार व्यस्त आलेला आहे। घातांक ऋण ऐवजी धन। परत पाया जो आहे तो गुणाकार रूपात मांडून घेऊया। 5 वेळा घ्यावं लागणार आहे। एक 2 3 4 आणि 5 दोघाचा गुणाकार करूया किंवा तिघांचा केला तरी चालतोय। 3 त्रिक 9 9 त्रिक 27 27 त्रिक 81 81 गुणिले 3 81 गुणिले 3 छेद 2 दुनी 4 4 दुनी 8 8 दुनी 16 16 दुनी 32। त्यानंतर अंशाचा गुणाकार करूया। अंशाचा गुणाकार येईल 243 छेद 32। अशा प्रकारे आपण अनेक घातांकीत संख्येची किंमत काढू शकतो। धन्यवाद।